नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. नॉलेज पाथ या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये आपण इंटरव्ह्यू कसा द्यायचा याबद्दल थोडासा विचार केला होता आणि त्याच्यामध्ये काही 5-6 मुद्दे पण मांडले होते. तर ते 5-6 मुद्द्यांच्या अनुषंगाने त्याने इंटरव्ह्यू दिला तर तो क्रॅक व्हायला पाहिजे असं आपण त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं. पण आता काही ठिकाणी असं दिसून येतं आहे की ते सगळे आपण जे मुद्दे मांडले होते तर त्याप्रमाणे जर का त्यांनी बरोबर केला तरी त्या ठिकाणी क्रॅक होत नाही आहे आणि इंटरव्ह्यू क्रॅक न झाल्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स लेवल खूप डिस्टर्ब होण्याची शक्यता निर्माण होते. तर त्याच्यामध्ये आणखीन एक अशी गोष्ट असू शकते की जेव्हा आपण इंटरव्ह्यू द्यायला जातो आणि आपल्या मुद्द्याप्रमाणे आपण बरोबर इंटरव्ह्यू देतो, परफेक्ट लेवलला इंटरव्ह्यू देत असतो आपण, की जे काय आपल्याला दायरे सांगितलेले आहेत त्या दायऱ्यामध्ये राहून आपण व्यवस्थित इंटरव्ह्यू द्यायचा प्रयत्न करत असतो. पण तरी पण तो क्रॅक होत नाही किंवा त्याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम येतात, अडचणी येतात. तर त्यासंबंधी थोडंसं मी तुम्हाला आणखीन काही सविस्तर गोष्टी सांगणार आहे की प्रत्येक वेळेला इंटरव्ह्यू देणारा माणूसच चुकतो असं याच्यामध्ये समजण्याची गरज नाही. मग तो जो इंटरव्ह्यू देणारा उमेदवार आहे तर त्यांनी असं नाही समजायला पाहिजे की प्रत्येक वेळेला तोच चुकला आहे. तर मग तोच चुकला नाही तर मग क्रॅक का होत नाही ह्याच्यावर जर आपण आणखीन थोडा वेगळा विचार केला समजा की क्रॅक का होत नाही, तर त्या इंटरव्ह्यू जो चालू असतो याच्यामध्ये 2 पार्टीज असतात. एक घेणारा असतो आणि एक देणारा असतो. तर त्याच्यामध्ये देणाऱ्याची आपण आत्ता सगळी बाजू मांडलेली आहे की देणाऱ्याने हे करावं, देणाऱ्याने ते करावं वगैरे वगैरे, या सर्व गोष्टी आपण मागच्या व्हिडिओमध्ये मांडलेल्या आहेत. पण जो इंटरव्ह्यू घेणारा आहे त्यासंबंधी तिथं काही विचार झाला नव्हता की इंटरव्ह्यू घेणारा कसा असायला पाहिजे. तर आता इंटरव्ह्यू घेणाऱ्यासंबंधी जर विचार केला आपण की इंटरव्ह्यू घेणारा जो आहे तर त्याची मानसिक स्थितीचा किंवा त्याच्यावरती काही ताण असला, जर काही बाकीचा काही वेगळा कंपनीचा आणखीन काही वेगळा ताण असला तर तो जस्टिफाईड त्या इंटरव्ह्यूला करू शकेल का, किंवा त्याची मानसिक स्थिती जर काही डिस्टर्ब मोडला असेल किंवा त्याच्यावर ताण असेल तर तो करू शकेल का, हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असं होऊ शकतो की काही ठिकाणी असं दिसून येत असतं की उमेदवारांना बोलवलेले असतात आणि त्यांना सांगण्यात येतं की आत्ता HR नाही आहेत किंवा ते मॅनेजर नाही आहेत तर ते थोड्या वेळाने येतील वगैरे असं सांगण्यात येतं. त्याच्यानंतर मग मॅनेजर येतात, मग इंटरव्ह्यू सुरू होता, मग 2-3 झाल्यानंतर मग त्यांना परत मिटिंगला कोणाला तरी तो इंटरव्ह्यू जो घेणारा असतो त्याला कुठेतरी परत मिटिंगला पाठवलं जातं आणि मग तो मिटिंगला जातो निघून, मग पुढच्या उमेदवारांना ते 15-20 मिनटं परत थांबवलं जातं. आता तो मिटिंग करून येतो, परत 15-20 मिनटांनी तो पुन्हा त्याचे काम सुरू करतो, तो इंटरव्ह्यू घ्यायला सुरुवात करतो. पण आता ह्या स्टेजला कसं होतं की पुढच्या उमेदवारांना एखाद वेळी जस्टिफाय होऊ शकत नाही, कारण काय तो जे काही 15-20 मिनटं मिटिंगला गेलेला असतो दुसरीकडे, तर त्याच्यावर कंपनीने दुसरं काही, मग तिथं काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल किंवा तिथं काहीतरी वादविवाद झाले असेल किंवा मिटिंगमध्ये काही डिस्टर्बन्स झाला असेल तर काही असेल तर त्याचा परिणाम हा पुढच्या जे उमेदवार असतात यांच्यावर होण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही. त्यामुळे ही गोष्ट कशी आहे की बाबा जो इंटरव्ह्यू घेतो आहे त्यांनी काम अँड क्वाइट असणं महत्त्वाचं आहे, किंवा कंपनीने त्याला त्या वेळामध्ये कुठे हलवलं नाही पाहिजे किंवा त्याला दुसरी कुठली जबाबदारी त्या वेळात नाही द्यायला पाहिजे की ज्यावेळेला तो इंटरव्ह्यू घेतो आहे. आणि त्याला जर का दुसरी जबाबदारी दिली गेली किंवा दुसरंच काहीतरी त्याला सांगितलं गेलं तर तो त्या मूडमध्ये जातो आणि मग तो इंटरव्ह्यू कसं काय घेणार, म्हणजे त्याचं जे इंटरव्ह्यू घेण्याचं काम आहे हा तो नीट करू शकत नाही ना. कारण अगदी साधी सोपी गोष्ट, आता त्याला समजा कुठला अकाउंट्समधलं काहीतरी विचारलं कुठल्या तरी मिटिंगमध्ये तर तो ते काढत बसतो आणि मग त्याचं इकडं उमेदवारांना काय प्रश्न विचारायचे किंवा त्यांच्याकडनं एक्सपेक्टेड प्रश्न काय तेच त्याचा गोंधळ होतो आणि मग तो त्याला उत्तर देता देता तो परत येतो, तिथं त्याला उत्तर देता येत नाही, त्यामुळे तो पुढं इकडे येऊन तो परत उमेदवारांचे हे घ्यायला सुरुवात करतो, इंटरव्ह्यू घ्यायला सुरुवात. मग त्यावेळेला मग त्याला ते समजत नाही की समोरनं इंटरव्ह्यू देणार आहे तो आपल्याला काय सांगतोय किंवा आपल्याला त्याच्याकडनं काय एक्सपेक्ट आहे, हा त्याचाही गोंधळ होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे काय की त्यांनी पण काम अँड क्वाइट राहणं महत्त्वाचं आहे की प्रत्येक वेळेला उमेदवार म्हणजे इंटरव्ह्यू देणारा चुकीचा असतो आणि तोच चूक करतो असं नाही आहे. एखाद्या वेळेला जो घेणार आहे त्याची पण एखाद्या वेळी काही अडथळा त्याच्यामध्ये येऊ शकतो किंवा त्याची चूक होऊ शकते समोरच्या माणसाला जस्टिफाय करायला.
किंवा त्याला नीट हाताळायला एखाद्या वेळेला त्याची चूक होऊ शकते ना. तर माझा मुद्दा असा आहे की एखाद्या वेळेला त्याची जर चूक झाली तर चांगलं इंटरव्ह्यू देऊनसुद्धा त्यावेळेला क्रॅक होत नाही. तर अशा वेळेला काय होतं की उमेदवाराचा जो कॉन्फिडन्स असतो भयंकर डिस्टर्ब होत जातो की समजा त्यांनी 7-8 वेळा दिलेला असेल इंटरव्ह्यू आणि त्याच्यात तर क्रॅक होत नसेल तर बाबा ठीक आहे, 4-5 वेळेला त्याच्यामुळे इंटरव्ह्यू क्रॅक करता नाही आला. पण समजा एक 3-4 कंडिशनला असं जर झालेलं असेल की तो इंटरव्ह्यू घेणारा जर नीट स्थितीमध्ये नसेल, मानसिक स्थितीमध्ये, किंवा त्याच्यावर ताण असेल तर त्याचा परिणाम उमेदवारावर होऊ शकतो. तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की ज्यावेळेला कंपनी एखादं हे करते की इंटरव्ह्यू देण्यासाठी जे काही अरेंजमेंट करतात तर त्यावेळेला त्यांनी ही गोष्ट महत्त्वाची की जो इंटरव्ह्यू घेणारे जे अथॉरिटी आहे तर त्यांना पूर्ण त्या दिवसासाठी थोडंसं रिलीव्ह केलं पाहिजे कंपनी, की त्यांच्यावरती दुसरा कुठलाही ताण नसला पाहिजे. तर ते काम अँड क्वाइटली इंटरव्ह्यू घेऊ शकतात आणि समोरच्या उमेदवाराला जस्टिफाय करू शकतात. आज उमेदवार लोक कुठून येत असतात, लांबनं उन्हातानाचे आलेले असतात तिथे. त्याच्यानंतर ते दिवसेंदिवस तिथं बसलेले असतात. तर त्यांना थोडं तरी रिलीव्ह असणं महत्त्वाचं आहे. आणि नंतर मग जाताना असं कळतं की नाही, यू आर नॉट सिलेक्टेड असं म्हटल्यानंतर ते खूप डिप्रेस्ड कंडिशनला जाऊ शकतात. तर प्रत्येक वेळेला त्यांची चूक आहे. आता काय वेळेला त्या उमेदवारांना माहिती असतं की बाबा इथं मी चुकलो आहे, त्याच्यावर मला त्यांनी सिलेक्ट नाही केलं. पण काही असे उमेदवार आहे की बाबा एवढं सुद्धा 100% क्रॅक करूनसुद्धा सगळं व्यवस्थित सांगूनसुद्धा मी नाही सिलेक्ट होते. तर त्यावेळेला त्याचीच चूक आहे असं नाही, एखाद्या वेळेला याची घेणाऱ्याची पण चूक असू शकते. तर त्यावेळेला मग त्यांनी काय करायचं, तो उमेदवार जो आहे तर ते का असे काही 4-5 उमेदवार असतात तर ते डिस्टर्ब होतात ना. आणि त्याच्यामुळे मग एम्प्लॉयमेंट होतच नाही. आणि त्याचा परिणाम असा होतो की जे उमेदवार आहेत, जे इंटरव्ह्यू देणारे उमेदवार आहेत ते तर डिस्टर्बच होतात की त्या आपल्याला 8 झाले 9 झाले तरी काही क्रॅक होत नाही. मग ते वेगळा विचार करायला लागतात आणि कंपनीला योग्य तो उमेदवार मिळू शकत नाही. कारण असे जर प्रॉब्लेम येत असतील तर आणि चांगले उमेदवार निघून जातात, कारण त्याला जजेस करता येत नाही, कारण अशा कंडिशन्स असतात. त्याच्यामुळे हे सगळा गोंधळ चालू राहतो. तर माझा याच्यामध्ये असा एक मुद्दा आहे की आपण अगदी मुद्देसूद सगळं जरी दिलेलं आहे आणि तरी क्रॅक करता आला नाही तर आपण त्या डिप्रेस व्हायचं नाही आहे की बाबा आपली चूक झाली असेल एखाद्या वेळेला तर आपण नाही सिलेक्ट झालो. पण एखाद्या वेळेला आपण पूर्ण 100% देऊनसुद्धा सिलेक्शन नाही होतं तर त्यावेळेला एक समोरच्या माणसाची चूक असण्याची शक्यता आहे. तर पण त्याच्यावर त्या उमेदवाराचा कंट्रोल नसतो. त्याने एकदा नाही म्हणलं की आपल्याला काही करता येत नाही. म्हणजे तो इंटरव्ह्यू देणारा असतो त्याला काहीच बोलता येत नाही, कारण घेणाऱ्याची सगळी शेवटची अथॉरिटी घेणाऱ्याची असते. त्याच्यामुळे जर घेणारा चुकला तर ते सगळंच गोंधळात जाण्याची शक्यता असते. तर मला असं उद्देश सांगण्याचं आहे की उमेदवारांनी, म्हणजे जे इंटरव्ह्यू देणारे आहेत तर त्यांनी हा पॉईंट लक्षात घ्यावा की प्रत्येक वेळेला त्यांची चूक होती असं नाही. त्यावेळेला म्हणजे ठीक आहे, चूक होत असेल पण प्रत्येक वेळेला त्यांचीच होते आणि त्यामुळेच इंटरव्ह्यू क्रॅक होत नाही असं नाही आहे. एखाद्या वेळेला समोरच्या जे घेणारे त्याची पण चूक होऊ शकते. आणि घेणाऱ्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे, म्हणजे त्यांचा विचार कंपनीने केला पाहिजे की ज्यावेळेला तुम्ही असं जेव्हा अरेंज करता तर त्यावेळेला त्यांना पूर्ण रिलेव्हन्स द्यायला पाहिजे की बाबा तुम्ही पूर्ण उमेदवारांचा आधी इंटरव्ह्यू घ्या आणि मग दुसरं काम करा असं सांगायला पाहिजे. तर तो इंटरव्ह्यू व्यवस्थित होऊ शकेल आणि यातनं चांगल्यापैकी मार्ग निघू शकेल. आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.